नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथा
शलाका भाषण संपवून तिच्या खुर्चीत पदरानं कपाळावरचा घाम पुसत बसली. तिचं भाषण ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. हेडमास्तर देसाई तिच्याकडे कौतुक मिश्रित नजरेनं बघत होते. मुलांना टाळ्या वाजवायचं सुद्धा भान राहिलं नव्हतं. मुलांनी तिचं भाषण ऐकून नंतर टाळ्यांचा पाऊस पाडला. शेवटी त्यांना सांगायला लागलं की आता तुम्ही टाळ्या वाजवायच्या थांबवा. मग आणखीन काही वक्त्यांची भाषणं झाली आणि कार्यक्रम आटोपला. शिक्षक शिक्षिकांसाठी चहाचा कार्यक्रम ठेवला होता. चहाचा घोट घेता घेता भागवत सर शलाकाकडे कौतुक मिश्रित नजरेनं बघत म्हणाले, चांगलं झालं तुमचं भाषण. सगळ्यांना तुमचं भाषण आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही माझं भाषण? तशी मी कधी भाषणाची तयारी करून येत नाही. मला आवडलं तुमचं भाषण. त्याबद्दल थँक्स. शलाकानं तोंडाला चहाचा कप लावला. मगाशी देसाई सरांनी तुमच्याबद्दल मला आणखीन माहिती दिली. हो का? सरांनी माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती दिली? गालात गोड हसत शलाकानं त्यांना विचारलं. ते म्हणाले की तुमचं मराठी साहित्याचं वाचन चांगलं आहे, त्यामुळे भाषणात त्याचा तुम्हाला फायदा होतो. हां, तसं म्हणाल तर मला वाचनाचा छंद आहे. मिळतील तेवढी पुस्तकं मी वाचून काढते. पण भाषण तर मी मराठी शाळेत शिकत होते ना, तेव्हापासूनच करते आहे. बरं मला सांगा, मराठी साहित्यातली कोणती कोणती पुस्तकं तुम्ही वाचलीत? म्हणजे मलासुद्धा वाचनाचा छंद आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो आहे. हातातला रिकामा चहाचा कप टेबलवर ठेवत भागवत सर म्हणाले. कुणी पुस्तकाबद्दल बोलायला लागलं ना की शलाकाला अगदी राहवत नसे. किती बोलू आणि किती नको असं तिला होऊन जात असे. मनात पुस्तकांची आणि लेखकांची नावं आठवून ती म्हणाली, मी गोनी दांडेकरांची बहुतेक सगळी पुस्तकं वाचली आहेत. माझे ते आवडते लेखक आहेत. लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं स्मृतिचित्र हे त्यांचं आत्मचरित्र, गोदावरी परुळेकरांचं जेव्हा माणूस जागा होतो, बनगरवाडीसुद्धा मी वाचली आहे. तशी यादी बरीच मोठी आहे, आठवून सांगण्यात वेळ निघून जाईल. शलाका हसत हसत म्हणाली. तिच्या हसण्यात भागवत सरसुद्धा सामील झाले. शिक्षक आपापसात गप्पा मारत चहापान करत होते. आज कोणाला शिकवायचं नव्हतं. विद्यार्थी आपापल्या घरी कधीच निघून गेले होते. शिक्षक आपापसात अनेक विषयांवर बोलत होते. शलाकाकडे बघत भागवत सर तिला म्हणाले, मॅडम तुम्ही शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचलं आहे का? अप्रतिम पुस्तक आहे. मी 2-3 वेळा ते पुस्तक वाचलं आहे. मला अजून एकदा ते वाचायचं आहे. अहो भागवत सर, मी ते पुस्तक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अजून काही ते पुस्तक मला मिळालं नाही. तुमच्याकडे आहे का ते पुस्तक? माझ्याकडे पुस्तक आहे, पण येताना ओझं होईल म्हणून मी ते आणलं नाही. आता शाळेला सुट्ट्या पडल्यावर मी घरी जाईन, तेव्हा परत येताना पुस्तक नक्की आणेन. सर खरंच घेऊन या पुस्तक. मी वाचीन आणि तुम्हाला परत करीन. माझ्याकडे ठेवून घेणार नाही ते. शलाका गालात हसली तेव्हा तिच्या गालावर सुंदर खळी पडली. भागवत सरांच्या नजरेतनं ते सुटलं नाही. यापुढे मराठी पुस्तकांवर मला तुमच्याशी बोलायला आवडेल. मलाही आवडेल. दिवसभर मुलांच्या पुढे घसा फोडून कंटाळा येतो. तो कंटाळा तर निघून जाईल. मॅडम तुम्ही नोकरीला कधी लागलात? मी गेल्या वर्षी लागले. माझं हे 2रं वर्ष आहे नोकरीचं. सर आपण नंतर निवांत कधीतरी बोलू. नाही तर तुम्ही असं करा ना, तुम्ही आमच्या घरी या चहाला. मी माझ्या बाबांची आणि तुमची ओळख करून देते. आमचं घर तुम्ही बघाल त्या निमित्तानं. मॅडम मी तुमच्या घरी चहा घ्यायला अवश्य येईन. मग आज संध्याकाळीच या, मी वाट बघते. ठीक आहे, येईन. चहापानाचा कार्यक्रम आटोपल्यावर शलाका पिसासारखी तरंगत वाड्याकडे निघून गेली. तिचं भाषण ऐकून बऱ्याच जणांनी तिची मुक्त कंठानं कौतुकं केलेली होती, त्यामुळे तिला खूप आनंद वाटत होता. नोकरीमुळे तिच्या दुःखाची धार आता बोथट व्हायला लागली होती. तिलासुद्धा आता त्याची कल्पना यायला लागली होती. भागवत सर आपल्याकडे चहाला येणार आहेत, आपण त्यांचं आपल्या घरी स्वागत कसं करायचं याचा विचार करत ती पायाखालचा रस्ता तुडवत होती. बैठकीच्या खोलीत दादा खोत जामानिमा करून ऐटीत खुर्चीत बसले होते. सकाळी गांधी जयंतीचा कार्यक्रम आटोपून घरी आल्या आल्या शलाकानं त्यांना, बाबा आपल्याकडे संध्याकाळी हायस्कूलमध्ये नवीन आलेले भागवत सर येणार आहेत चहाला, असं सांगितलं होतं. त्यामुळे दादा खोतांनी वाडा सोडला नव्हता. जामानिमा करून ते पितळीच्या नक्षीदार अडकित्यानं ओली सुपारी कातरून फक्कन तोंडात टाकत होते. शलाका तिच्या खोलीत आरशासमोर उभी राहून तोंडाला पावडर लावत होती. भागवत सरांच्यासाठी झाडावर चढून गणपत शहाळी काढत होता आणि अनुराधा कांद्या पोह्याची स्वयंपाकघरात तयारी करत होत्या.
कामवाली लक्ष्मी कांदा मिरची वेळेवर चिरत बसली होती. भागवत सर येणार म्हणून अख्खा वाडा कामाला लागला होता. जणू दूरवरचा पाहुणा खूप दिवसांनी वाड्यात येणार होता आणि त्याचं आनंदाने स्वागत करायला वाडा सज्ज झाला होता. दादा खोत सुपारी चगळत आराम खुर्चीत निवांत बसले होते. त्यांचं लक्ष फाटकाकडे होतं. इतक्यात त्यांना फाटकाजवळ एक देखणा तरुण वाड्यात येताना दिसला. दादा खोत डोळे विस्फारून त्याच्याकडे बघायला लागले. त्यांची पक्की खात्री झाली की शलाकानं सांगितलेले हेच ते भागवत सर असावेत. दादा खोत आराम खुर्चीत सावध होऊन बसले आणि शलाकाच्या खोलीच्या दिशेनं बघत मोठ्या आवाजात तिला साद घालत म्हणाले, शलाका, भागवत सर आलेत, बाहेर ये. त्यांचा आवाज ऐकून शलाका धावतच दिवाणखान्यात आली. तोपर्यंत भागवत सरांची स्वारी दाराजवळ येऊन ठेपली होती. त्यांना बघून दादा खोत त्यांचं स्वागत करत मोठ्या आवाजात त्यांना म्हणाले, या 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 भागवत सर, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. नमस्कार. भागवत सर गालात हसत म्हणाले. बसा ना. शलाका लाकडी खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली. मला थोडा उशीर झाला इकडे यायला, त्याबद्दल तुमची मी आधी माफी मागतो. सागवानी खुर्चीत बसत भागवत सर नम्रपणे म्हणाले. अहो चालायचंच की, आता माफी कसली मागताय. शलाका म्हणाली की भागवत सर आपल्या हायस्कूलमध्ये नवीनच आलेत, त्यांना मी चहासाठी घरी बोलावलं आहे. म्हटलं बरं झालं, निदान त्यानिमित्तानं आपली ओळख तरी होईल. इतक्यात गणपत त्या ठिकाणी आला. त्याच्या हातात एक काचेचा प्याला होता. त्या प्याल्यात त्यांनी शहाळ्याचं मधुर पाणी आणलं होतं. सरांच्या पुढे तो काचेचा प्याला धरून गणपत त्यांना आग्रह करत म्हणाला, सर, तुमच्यासाठी आत्ता शहाळी फोडून त्याचं पाणी गालासात आणलंय, प्या प्या, तुम्ही प्या, तुम्हाला लय बेस वाटते बघा. भागवत सरांना त्याच्या डोळ्यात आग्रह दिसला. अवमान न करता त्यांनी तो पेला हातात घेतला, तोंडाला लावला. शहाळीच्या गोड पाण्याचा घुटका त्यांच्या घशाखाली उतरल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. इतक्यात अनुराधा हसतमुखानं दिवाणखान्यात आल्या. अनुराधाची ओळख करून देत शलाका सरांना म्हणाली, सर, ही माझी आई. नमस्कार आई. नमस्कार. अनुराधा, तुझा नाश्ता झाला का नाही. हो झाला की आणते. अहो आई, सावकाश घेऊन या, मला तशी घाई नाही आहे. सर, तुम्ही आधी कांदे पोहे खा, मग तुम्हाला आमची शलाका संपूर्ण वाडा फिरून दाखवेल. हा वाडा माझ्या आजोबांनी पेशवाईत बांधला. त्यावेळी हा वाडा बांधायला 9 लाख रुपये खर्च आला आहे. या आमच्या वाड्यासारखा वाडा तुम्हाला अख्ख्या तालुक्यात बघायला मिळणार नाही. आमच्याकडे खोती होती तेव्हा वाड्यात नोकर चाकर भरपूर, आली गेली माणसं भरपूर, सण असल्याप्रमाणे माणसं वाड्यात जमत होती. आता काळ बदलला, माणसं बदलली, कुळ कायद्यानं बऱ्याच जमिनी कुळांकडे गेल्या. अहो, धान्यानं भाताची कोठारं नुसती भरायची, पण आता ती रिकामी आहेत. ती कोठारं आता आमच्या गडी फक्त झाडायलाच उघडतात बघा. हा काळाचा महिमा, त्याला कोण काय करणार नाही का. बाबा, अहो, बाहेरून वाडा बघून मी तर मनात एकदम खुश झालो. असा आणि इतका भव्य वाडा मी उभ्या आयुष्यात कुठेच नाही पाहिला हो. काचेचा रिकामा ग्लास गणपतकडे परत देत भागवत सर म्हणाले, अहो, तुम्ही फक्त वाड्याचं बाह्य रूप बघितलं आहे, अजून आतल्या खोल्या कुठे बघितल्या तुम्ही. आमच्या वाडवडिलांनी वाडा बांधला तेव्हा 2-3 कोसांवरनं पाटानं वाड्यात पाणी आणलं आहे. तेच पाणी आम्ही आता पितो आहे. त्यांनी बांधलेला पाण्याचा पाट प्रत्येक वर्षी आम्हाला साफ करता येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे बघा. शलाका मध्ये सरांना माहिती देत म्हणाली, सर, वाड्यात तळघरात एक भुयार होतं. ते भुयार जवळजवळ 1 किलोमीटर लांबीचं तरी होतं असं म्हणतात. बऱ्याच वर्षांपासून त्याचा कोणी वापर करत नसल्यामुळे त्या भुयारात आता फक्त मातीचे ढिगारे साचलेत. अरे वा, ऐकावं ते नवलच म्हणायचं. सरांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले होते. सर, तुम्हाला आमचा वाडा संपूर्ण फिरून दाखवणार आहेत, त्याआधी गरमागरम कांदे पोहे खाऊन घ्या सर. गणपतनं त्यांच्या पुढ्यात लाकडी स्टूल ठेवलं, त्यावर कांद्या पोह्याची बशी ठेवली. त्यावर बारीक खोबरं कोथिंबीर टाकली होती. पिवळ्या धम्मक ताज्या लिंबाच्या 2 फोडी होत्या. हे काय, मी एकटाच खाणार आणि तुम्ही. अहो बाबा, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये काही खात नाहीत. तुमच्याबरोबर आम्ही चहा घेतो, तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा, संकोच करू नका सर. शलाका त्यांना आग्रह करत म्हणाली. शलाकाच्या आग्रहामुळे भागवत सरांच्या मनातला संकोच कमी झाला होता.
वाड्यातली माणसं एवढ्या आपुलकीनं आपल्याला खाऊ पिऊ घालतील असं त्यांच्या आधी ध्यानी मनीसुद्धा आलेलं नव्हतं. आज सकाळी शलाकाला शाळेत ते पहिल्यांदा भेटले होते. ते कोण, कुठले, त्यांचं गाव कोणतं, अजून ह्या लोकांनी तसं काहीही विचारलं नव्हतं. अतिथी देवो भव याप्रमाणे त्यांनी त्यांचं आतिथ्यशील स्वागत केलेलं होतं. म्हणून भागवत सर मनातल्या मनात भारावून गेले होते. गिलावा केलेल्या भिंतीवर लावलेले फोटो डोळ्यांनी बघत ते गरम कांदेपोहे खायला लागले. खाताना ते छतावर टांगलेली सुंदर नक्षीदार झुंबरंसुद्धा बघत होते. काय बघू आणि किती बघू असं त्यांना झालं होतं. बोलत बोलत भागवत सरांनी कांदेपोहे खाऊन संपवले. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी चहाचा गरम कप तोंडाला लावला. आलं टाकून चहा केल्यामुळे त्याची लज्जत आणखीन वाढली होती. सरांनी चहाचा रिकामा कप खाली ठेवल्यावर दादा खोत शलाकाकडे बघत म्हणाले, शलाका, आता तू सरांना आपला संपूर्ण वाडा फिरून दाखव आणि हा तळघरातलं भुयार लांबून दाखव बरं का. पुढे जाऊ नकोस. मातीचे ढिगारे आणि कोळीष्टकं यामुळे ते भुयार भरून गेलं आहे म्हणून मी तुला सांगतोय. बाबा, मला माहिती आहे ते. मी सरांना ते लांबूनच दाखवणार. आणि मग सरांकडे वळून शलाका म्हणाली, चला की सर, मी तुम्हाला आमचा वाडा दाखवते. भागवत सर बसलेल्या खुर्चीतनं उठले आणि शलाकाच्या मागून दमदार पावलं टाकत चालायला लागले. आता दिवाणखान्यात दादा खोत एकटेच सागवानी लाकडाच्या खुर्चीत बसून होते. अनुराधा स्वयंपाकखोलीत गेल्या होत्या आणि गणपत अंगणात पडलेला पालापाचोळा वाढवणानं गोळा करत होता. दादा खोत बसले जागेवरनं उठले आणि दिवाणखान्यात शतपावली घालायला लागले. शतपावली घालताना ते तोंडातल्या तोंडात रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणायला लागले. मना सज्जन भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. दादा खोत शतपावली घालत असताना भोईवाडीतली 4-5 माणसं त्यांना भेटायला आली. दादा खोतांना नमस्कार करून ते बाकड्यावर आदबीनं बसले. दादा खोत खुर्चीत बसले आणि घसा खाकरून त्यांनी एकाला विचारलं, काय नामदेव, कसं काय येणं झालं वाड्यावर? खोतांनो, वाईच काम असा तुमच्याकडं. रांडाच्या बोल की, तू बोलल्याशिवाय मला काय कळणार आहे? दादा खोत हसत हसत म्हणाले, त्याचं कसं आहे खोतांनो, प्रत्येक वर्षी आम्ही होड्याची शर्यत लावतो. त्याच्या उद्घाटनाचा नारोळ तुमच्या हातानं देतो. तेव्हा त्याचं तुम्हासने अवतान देण्यासाठी आम्ही आलो. गावातील समद्या देवळात नारोळ दिला आहे आणि समद्या गावाला तसं कालावा बी केला आहे. तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन उद्या तुम्ही यायचं. दादा खोत मनात विचार करायला लागले. होड्यांची शर्यत प्रत्येक वर्षी व्हायची. फार पूर्वीपासून ती प्रथा गावात चालत आली होती. गावच्या खोतानं नारळ दिल्यावरच शर्यतीच्या होड्या पाण्यात लोटल्या जायच्या. काही वेळा आपापसातल्या वाकडीकीमुळे भांडणं व्हायची, कधीकधी डोकीही फुटायची. मग तो वाद पुन्हा गावात यायचा. दादा खोत त्यांना स्पष्ट शब्दात सांगत म्हणाले, हे बघ नामदेव, मी एका अटीवर यायला तयार आहे. खोतांनो, कोणची अट? ऐका, मुख्य म्हणजे तिथे भानगडी होता कामा नाहीत. तुम्ही एकमेकांची डोकी फोडता, पण ते नंतर आम्हाला निस्तरायला लागतं. मग होड्यांच्या शर्यती घेऊन उपयोग काय, सांगा बरं तुम्ही? त्या सगळ्यांचे चेहरे आता बघण्यासारखे झाले होते. ते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आता काय बोलावं हा प्रश्न त्यांना पडला. भोईवाडीतली भांडणं, मारामाऱ्या त्यांना ठाऊकच होत्या. जगू मिंडे त्यांना आश्वासन देत खालच्या आवाजात म्हणाला, खोतांनो, या वर्षी तसं काय बी होणार नाही. मी तसा तुम्हासनी सबूत देतो. त्याची जिम्मेदारी आमची. तुम्ही फक्त आमचा मान राखा. तुम्ही आल्या बिगर कार्यक्रमाला शोभाच नाही बघा. तेव्हा आमची तुम्हासनी हात जोडून विनंती, तुम्ही कार्यक्रमाला यावा, कार्यक्रमाची शोभा वाढवा. ठीक आहे, येईन मी. दादा खोतांनी हे ताणून धरलं नाही. दादा खोतांचा होकार ऐकून त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ते जाण्यासाठी उठून उभे राहिले. जगू मेंढे त्यांना पुन्हा एकदा म्हणाला, खोतांनो, आम्ही वाट बघतो. हे बघा, तुम्हाला मी शब्द दिला आहे. आलेली मंडळी खुश होऊन वाड्यातनं बाहेर पडली. इतक्यात भागवत सर आणि शलाका दिवाणखान्यात आले. संपूर्ण वाडा फिरून बघितल्याचं समाधान सरांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एखादी अद्भुत वास्तू बघितल्याचं सुख सरांनी अनुभवलं होतं.
दादा खोतांनी त्यांना हसत हसत विचारलं, काय सर, आवडला का आमचा वाडा? बाबा, मला तुमचा वाडा खूप आवडला हो. अहो, मी ह्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे स्थापत्यशास्त्र एवढं विकसित झालेलं नसताना कसं काय त्या काळात वाड्याचं हे असं बांधकाम केलं असावं ना, असा प्रश्न पडला आहे बरं का मला. तुम्हाला जसा प्रश्न पडला आहे तसा मलाही प्रश्न पडला आहे. अहो, वाडवडिलांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. त्यांचं ऋण आम्ही नाही विसरू शकत. बाबा, अहो, हा वाडा बघून ना मी वाड्याच्या प्रेमातच पडलो बघा. हे बघा, तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गप्पा मारायला आमच्याकडे येत जा. आता काय, आता आपली ओळख झाली आहे नाही का? हो, मी अवश्य येईन, भागवत सर म्हणाले. बाहेर संध्या छाया पडली होती. भागवत सर निरोप घेऊन त्यांच्या मुक्कामी जाण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडले. ते दिसेनासे होईपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शलाका डोळे विस्फारून बघत होती आणि दादा खोतांच्या नजरेतनं ते काही सुटलं नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी. आज या कादंबरीचा 15वा भाग तुम्ही ऐकलात. 16वा भाग ऐकण्यासाठी उद्या परत भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.